सावित्रीच्या पात्रातल्या अपघाताच्या बातम्यांवरून बहेकर आणि बलेकर कुटुंबियांच्या नजरा हटत नाहीयेत। कारण बेपत्ता झालेल्या गाडीत या दोन कुटुंबातले चौघे प्रवास करत होते। स्नेहल बहेकर, सुनील बहेकर, अनीस बलेकर आणि अविनाश मालप अजूनही बेपत्ता आहेत। दुर्घटना सकाळी माझ्या गावावरून फोन आला की अशी दुर्घटना घडली आणि टीव्हीला न्यूज फ्लॅश झाली, तेव्हा ही दुर्घटना मला कळली। आणि साधारण त्यांचं वय सगळेजण म्हणजे जे तीन मोठे आहेत 30च्या वयातले आहेत आणि जो पुतणी आहे तो जवळ 11-12 वर्षाचा आहे। तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? मुंबईत कुठे वास्तव्यात होते आणि काय कामानिमित्त ते कोकणामध्ये गेले होते? आणि कोकणात 13 दिवसापूर्वीच आमच्या चुलत्यांचं म्हणजे निधन झालं होतं। ते कार्यासाठीच गावी गेले होते आणि ते कार्य आटपून मुंबईकडे येत होते। पण नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं। कार्य आटोपून परतणाऱ्या कुटुंबियांवर अनाहूत संकट आलं। कारण अजून बसेस तर ठाव ठिकाणा लागला नाही। आम्हाला अजून विश्वास आहे की कुठेतरी आशा आहे थोडी तरी। हो, कारण जोपर्यंत कारण सकाळपासून आम्ही तीच ईश्वराकडे प्रार्थना करतो की काही होते पण लेट मिळू देत, पण असू दे, सुखरूप असतो जिथे असतील तिथे। आईला सोडण्यासाठी घरी गेलेला अविनाश अजूनही परतलेला नाहीये। माहिती म्हणजे काय माहिती, दुसरं काय नाही, तो आपल्या आईला सोडायला गावी गेला होता आणि आईला सोडून तो काल संध्याकाळी एस टीमध्ये बसला। मग मी इथून असे न्यूज बघितल्यानंतर फोन केला घरी की अविनाश निघाला का, तर आई बोलली की तो जयगड गाडीला बसलाय। त्याच्यामुळे आम्हाला फार धक्का बसला। असं हातात फोटो घेऊन सावित्रीच्या तीरावर हतबलपणे एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहणाऱ्या या पोराचे डोळे वडिलांना शोधत आहेत। काल रात्री जयगड मुंबई गाडीत बसलेले धोंडू कोकरेही बेपत्ता आहेत। शासन हे जनतेच्या जीवाशी खेळत। आता शासन काय करणार? त्यांना जे मृत्यू झालेले आहेत त्यांना 5-10 लाख रुपये देणार, शांत बसणार, ए रे माझ्या मागल्या, असं चालू राहणार। गेलेला माणूस जिवंत होणार ना, आमचा माणूस पैसे कोण पण कमवतो। शासन हेच करणार ना, 5-10, 20-25 लाख रुपये देणार आणि मोकळं होणार, पण आमचा गेलेला जीव आम्हाला परत मिळणार नाही। बसचे ड्रायव्हर गोरक्ष सीताराम मुंडे यांची फक्त बॅग मिळाली आहे, पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही। नातेवाईकांचा हा रोष पुरेसा बोलका आहे। परिवहन मंत्र्यांनी माझं कृपा सूचना ऐकावी की एसटी महामंडळांच्या ज्या गाड्या आहेत, ह्या गाड्यांची हालत अतिशय खस्ता हालत आहे। बिचारे कंडक्टर आणि ड्रायव्हर स्वतःच्या जीवावर उधार होऊन त्या गाड्या डेपोतून बाहेर काढतात। मी बऱ्याच दिवस ड्रायव्हरच्या समोरच्या कॅबिनमध्ये बसून प्रवास केलाय। एक 10 फुटावरचंही त्या ड्रायव्हरला अंधारात दिसत नाही आणि एवढ्या मुसळधार पावसामध्ये जर गाडीचे लाईट चांगले असते तर निश्चितच त्या ड्रायव्हरला पुढे पडलेला पूल दिसला असता। ड्रायव्हर आपल्या जीवावर उधारून गाड्या चालवतात, ब्रेक नाहीत, टायर नाहीत, सगळ्या गाड्यांची हालत झालेली, याकडे निश्चित शासनाने लक्ष बघावं।